ना अजित पवारांना वाचवलं पाहिजे, ना पार्थ पवारांना वाचवलं पाहिजे, ना अमेडियाला वाचवलं पाहिजे, ना शीतल तेजवानीला वाचवलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीने त्यांना वाचवण्याचा जर हा प्रयत्न होत असेल तर मी कोणालाच सोडणार नाही, अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनाच. मग माझ्या पिटिशन मध्ये पहिले जे रिस्पॉन्डंट असतील ते मुख्यमंत्री असतील, कारण आत्ताच्या घटकेला जे सगळं चाललंय ते आता खरंच पाहवत नाहीये. तर ही जर याचिका केली गेली असेल तर त्याच्यात पहिली म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी हे घेणारे आणि देणारे या दोघांच्या क्रिमिनल लायबिलिटीज या पाहिजेत. FIR मध्ये जे पार्थ पवारचं नाव आलं नाहीये ते तातडीने आलं पाहिजे. त्याच्यावरची जी लांबत चाललेली चौकशी आहे ती 100% संपायला पाहिजे. आता तर हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलंय की FIR मध्ये पार्थ पवारचं नाव का नाही, का उपमुख्यमंत्र्याच्या मुलाला वाचवलं जातंय असे ताशेरे आता थेट न्यायालयाकडनं आलेले असताना सुद्धा जर या सरकारला हे सगळं वाचवावाचवीचे प्रयत्न करायचे असतील तर ते कुठच्याही पद्धतीने खपवून घेतले जाणार नाहीत. मला आत्ताच्या घटकेला वॉर्निंग द्यायची आहे की जर याच्यात कुठेही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही. डीड कॅन्सलेशन झालं ते ठीक आहे, पण जी क्रिमिनल लायबिलिटी आहे, जे पेपर्सवर पेपर्स फोर्ज केले, अगदी थेट सप्लिमेंटल अग्रीमेंट, LOI, सेल डीड, पोझेशन, हे सगळं जे फोर्जिंग झालं, जे सगळं फ्रॉड झालं, याची शिक्षा या लोकांना मिळालीच पाहिजे. हे दोन मला मुद्दे मांडायचे होते. एक की कॅन्सलेशनचं जे PDF आहे ते मी मागवली आहे, माझ्या हातात आल्यानंतर पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेईन. आता मुद्दा क्रमांक 2, आताच्या घटकेला चाललेलं जे हिवाळी अधिवेशन आहे त्याला काय म्हणावं तेच कळत नाही. याला आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणायचं का फॅशन शो म्हणायचं का कोणी यायचं काहीही विधानं करायची. कारण आता हे जे फोटो बघितले, हा एक पडळकरांचा, हा ठीक आहे, हा भाग आपण समजू शकतो की AI ड्रिव्हन आहे, पण ह्या वेशात जर आपले आमदार यायला लागले, ह्या वेशात जर आपले आमदार येऊन विषय मांडायला लागले, हास्यास्पद आहे सगळं. म्हणजे बुद्धीची काय पातळी आहे किंवा दिवाळखोरी जरी आपण म्हटलं तरी हे कमी लेखलं जाणार नाही. सगळीच लोक म्हणजे म्हणून मी आज असे असंख्य जे ट्विटरवर मेसेजेस आहेत ते बघितले की हा काही हिवाळी अधिवेशन चाललंय का हा फॅशन शो चाललाय. 90 कोटी रुपये खर्च केले 7 दिवसासाठी, म्हणजे प्रत्येक दिवसाचा 12 ते 13 कोटी 12.8 crores एका दिवसाचा खर्च आहे अधिवेशनाचा. ते खर्च कशाला झाला? लोकांचे विषय मांडायला, आपल्या महाराष्ट्राला कसं समृद्ध करायचं, आत्ताचं जे एवढं देणं झालंय ते कसं कमी करायचं, याच्यावर फोकस करायचा सोडून जो येतोय तो वाटेल ते बोलतोय. बिबट्यांच्या विषयावर गंभीरतेने विचार मांडले पाहिजे होते, त्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. तर हे असे फॅन्सी ड्रेस घालून तिथे खाव करत असतील तर अशा लोकांना काय म्हणायचं. त्याच्यात आणि एक आमदार तर ते तिथे जाऊन म्हणतात की आपण त्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे. इतकी बुद्धिमत्ता असलेले जर आपले आमदार तिथे अधिवेशनात पोचले तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागल्याशिवाय होणार नाहीये. तर मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला माझी अपेक्षा होती की विरोधी पक्ष विषय मांडून धरेल, नवीन विषय मांडेल, मुंडव्या प्रकरणात गदारोळ करेल, पण ते करताना दिसत नाहीये. तर जनतेतर्फे माझी आता मागणी आहे आणि माझ्या 2 मागण्या आहेत. मागणी नंबर 1 की सरकारकडनं श्वेतपत्रिका काढण्यात यावी. 2000 ते 2025 जितक्या सरकारी जमिनी, गायरान जमिनी आरक्षणाच्या, म्हणजे हॉस्पिटलचं आरक्षण, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं आरक्षण किंवा मंदिरांच्या जागा सुद्धा ढापल्या गेल्या आहेत. बारामतीतल्या काही जागा ढापल्या गेल्याचं माझ्याकडे सगळे जे पेपर आलेत. तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय
या सगळ्यांवर श्वेतपत्रिका काढण्याची अत्यंत गरज आहे. सरकारने 2000 ते 2025 ही पूर्ण श्वेतपत्रिका काढावी अशी जनतेतर्फे जनतेची प्रतिनिधी म्हणून मी मागणी करते. एवढंच नाही तर एक इशारा पत्र हे महसूल विभागाकडनं आणि पोलीस विभागाकडनं काढलं गेलं पाहिजे. महसूल विभागाकडनं इशारा पत्र काढून सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना की तुम्ही याच्या पुढे कुठलाही डॉक्युमेंट न बघता किंवा सगळे जे कायद्याप्रमाणे न करता जर केलं, कारण माझ्याकडे असंख्य कंप्लेंट्स येत आहेत महसूल विभागाच्या, तर महसूल मंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की याच्या पुढे तुम्ही एक इशारा पत्र काढा की कुठल्याही महसूल अधिकाऱ्यांनी कुठलीही अनियमितता केली तात्काळ 24 तासात त्याला सस्पेंड केलं जाईल. दुसरी, मला पोलीस डिपार्टमेंट गृह खात्याकडनं एक इशारा पत्र पाहिजे पोलीस डिपार्टमेंटला की लोकांच्या मुद्द्यांसाठी तुम्ही काहीही करत नाहीत. गंभीर मुद्दे घेऊन लोक तुमच्याकडे येतात, त्याला तुम्ही काडी मात्रही किंमत देत नाहीत. असे जर आमच्या निदर्शनास आले तर त्यांच्यावर सुद्धा शो कॉज नोटीस देऊन त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असं इशारा पत्र गृह विभागाकडनं दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरंच आज आता एकच दिवस उरलाय अधिवेशनाला, अजून तरी विरोधी पक्षांनी एक काहीतरी भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर लढावं आणि त्याचा जो आता खेळ खंडोबा करून ठेवलाय तो आता बंद करावा. धन्यवाद. आरोप करत आहात, आपण बघतोय की सातत्याने नवनवीन खुलासे या प्रकरणामध्ये होत आहे, मात्र कारवाई जी आहे ती पार्थ पवार यांना सोडूनच होताना आपल्याला पाहायला मिळतंय. काल देखील आपण अनेक दिवसांपासून अधिवेशन सुरू आपण बघतोय, पार्थ पवारांच्या मुद्द्यावर विरोधक देखील शांत आहेत. आता तुम्ही नेमकं कोर्टात जाण्याचं पाऊल उचलाल का? नाही, आता मी तर त्याची तयारी केलेलीच आहे, पण कोर्टात जाण्याच्या आधी कोर्ट म्हणतं की लिगल रेमेडी संपवा म्हणून मी खारगे समिती पुढे 2दा सबमिशन केलेलं आहे. आताच्या घटकेला मी कालच रात्री 3रं सबमिशन करण्याची मागणी केली आहे. तर मी खारगे समिती पुढे माझं 3रं सबमिशन करणार आहे आणि त्यांनी जर काही केलं नाही तर माझी पिटिशनची कॉपी सुद्धा तयार आहे. सगळी माझी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.